सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. आपण सर्वजण मला ओळखता का नाही मला माहित नाही, पण सर्वजण मला ओळखतात अशा समजुतीने मी तुम्हा सर्वांना नमस्कार करतो. आणि अध्यक्ष म्हणून माझं काही सांगणं आहे, तुमच्या काही माहिती तुम्हाला हवी असेल तर ती द्यायला आम्ही तयार आहोत. आता ही संस्था कशी आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे, ते मी तुम्हाला सांगायचं नाही. मागच्या 87 वर्षापासून ही संस्था काम करते आणि या संस्थेनं खूप काही चांगले विद्यार्थी घडवलेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्था आहे ही. आणि नुसतं शिक्षणच नाही तर खेळ, स्कॉलरशिप परीक्षा या सगळ्यामध्ये आपल्या संस्थेचा निकाल खूप चांगला लागत आलेला आहे आणि लागत आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो, या वर्षी आमच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप परीक्षामध्ये जवळजवळ पूर्ण संस्थेमधून 150 विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर झाले. आणि इतकी एकाच संस्थेतून इतके विद्यार्थी स्कॉलरशिप होण्याचा मान माझ्या संस्थेला आहे. अजून एक सांगतो, राष्ट्रीय खेळावर, राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आमचे खेळाडू पदक घेऊन येतात. म्हणजे सेलू सारख्या लहान गावातल्या विद्यार्थ्यांना आपण ट्रेनिंग देऊन राष्ट्रीय पातळीवरचं पदक आणण्या इतपत आपण तयार करतो. आणि यामध्ये कसं आहे की सगळं योगदान जे आहे आम्हा सर्व पूर्वजांची पुण्याई आहे आमची, आणि आमचे सर्व सहकारी यांचं सगळ्यांचं आम्हाला सहकार्य मिळतं. त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यावर आम्ही हे काम करतो. या शाळेच्या संदर्भामध्ये जेवढे काय प्रश्न आहेत ते प्रसिद्धी माध्यमातून नेहमीच आम्ही देत राहिलो. परंतु आजच्या सध्या परिस्थितीमध्ये जे काष्टे महाराज उपोषणाला बसलेले आहेत त्या संदर्भामध्ये आज पत्रकार परिषद आहे. तर त्यांनी जे आरोप केलेले आहेत आपल्या संस्थेवर, त्या संस्थेचा आम्हाला खुलासा पाहिजे. म्हणजे आम्ही प्रसिद्धी माध्यमातून ते पूर्ण लोकांसमोर म्हणजे आता आपण थोडक्यात सांगतो, काशी महाराज त्यांच्या काही 15-20 सपोर्टवर येऊन या ठिकाणी आले. त्यांच्याकडून 3 बैठका झाल्या. त्यांना मी कोटेकर, शरदराव यांनी समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. गुप्ताजी होते, नाना पावडे होते, मगरन डिग्रसकर, ते सगळेच होते. आम्ही सगळ्यांनी आपापल्या परीने सांगायचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी जे काही मागण्या केल्या त्या मागण्यामध्ये पहिली मागणी त्यांची अशी आहे की बाहेरची बिहानी नूतन इंग्लिश स्कूलचं नाव बदलावं. आता तुम्हाला हे सांगू इच्छितो, ही स्वायत्त संस्था आहे आणि यामध्ये घटनेनुसार कुठल्याही घटक संस्थेला नाव द्यायचा संस्थेचा अधिकार आहे. कुठल्या घटक संस्थेला कोणाचं नाव द्यायचं हे संस्थेच्या अधिकारात आहे. आणि हे बायची बियाणी हे नाव जे आहे ना, तसं पाहिलं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे खाजगी संस्थांना मदत देणाऱ्याचं नाव दिलं जातं. आपल्या इथे नाव दिले, कन्या प्रशाला नाव दिले, ज्युनियर कॉलेजला नाव दिलं, प्राथमिकला नाव दिले. आपल्या गावातले कित्येक संस्था आहेत त्यांना सुद्धा नाव दिलेलं आहे. मानसच्या कॉलेजचं नाव आहे. तुम्ही कुठली संस्था घ्या आहे. आणि नवीन एक जी अर्थ असा आहे, गव्हर्नमेंटच्या ज्या सरकारी शाळा आहेत त्यांना सुद्धा कोणीही आपलं नाव डोनेशन देऊन देऊ शकतो. हे जी आर आमच्याकडे आलंय. म्हणजे सरकारी शाळा आहे त्याला सुद्धा नाव देण्याचा त्यांना अधिकार आहे. सरकारनं परवानगी दिली आहे. तर ही तर आमची खाजगी संस्था आहे, तो आमचा अधिकार आहे. आणि त्याप्रमाणे 5 वर्षापूर्वी आम्ही ते नाव दिलं. 5 वर्षाचे नाव दिलं. सरकार दरबारी त्याची नोंद झाली, CBSE मध्ये त्याची नोंद झाली आणि मोठा एक पब्लिक कार्यक्रम घेऊन आपण त्याचं लोकार्पण केलंय. 2000 माणसं त्यावेळेस होती. इतक्या दिवसात कोणीही आम्हाला त्याबद्दल कधीही बरोबर बोललेलं नाही. आणि आता त्यांना हे नाव बदला हे सांगायचं कारण ते आम्हाला आकलन होत नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे कशी आहे की एकदा आम्ही हे नाव दिलं की संस्थेनं त्यातल्या कार्यकारिणीमध्ये सगळ्या लोकांची बैठक घेऊन एकमतानं दिलेलं नाव आहे. पहिली गोष्ट एक आहे सर. पहिली गोष्ट एक महत्वाची आहे
नाव बदलायचं का नाही बदलायचं हा पूर्णतः संस्थेचा अधिकार आहे का हो नाही? आहे. मग बाकीच्यांनी याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचं कारण काय? काय तुम्ही माहितीये का त्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलंय का तुम्ही? काय माहितीये का आम्ही त्यांना सांगितलं की हा आमचा अधिकार आहे, इतकंच आम्ही सांगू शकतो. आता असं आहे, आता हे आहे, कोणालाही काही बोलावं त्यानं, कोणाच्या दुसऱ्यांच्या बोलण्यावर आम्ही कंट्रोल करू शकत नाही. तुम्ही काय बोलावं, तुम्ही काय बोलावं यावर आमचा कंट्रोल नसतो. मी काय बोलावं यावर मी कंट्रोल करून बोलू शकतो. म्हणजे दानशूर व्यक्तीचं आपण नाव देतो. तुम्हाला अधिकार आहे का नाही? कुठल्याही व्यक्तीला आता समजा एखादं दानशूर पुढे आलं, त्याचं नाव तुम्ही आपण देणार. त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलंय ऐकून का? घ्या, पहिली एक गोष्ट सांगतो मला की संस्थेला जेव्हा गरज पडेल तेव्हा संस्थेनं दान घेतलेलं आहे आणि दानशूर व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. आता कोण्या व्यक्तीचं द्यायचं, कोण्या व्यक्तीचं द्यायचं नाहीये. आता एक विचार सांगतो तुम्हाला मी. नूतन विद्यालय शाळा आहे, आम्ही ठरवलं तुम्ही किती जरी दिले तरी आम्ही त्या संस्थेला कोण्याही दानशूर व्यक्तीचं नाव देणार नाही. ते आमचं नियम ठरलेले आहेत, आमचं ठरलेले आहे. त्यामुळे काय माहितीये का, तुम्हाला स्पष्ट सांगतो मी, एखाद्या व्यक्तीचं 10 रुपये घेऊन आम्ही नाव देऊ, तो आमचा अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीने 100 करोड दिले तर आम्ही नाव देणार नाही, तो आमचा अधिकार आहे. कोणाचं नाव द्यायचं हे ठरवायचा अधिकार आमच्या संस्थेच्या संपूर्ण बोर्डाचा आहे. तुम्ही आता म्हणजे तिचं दान आहे, योगदान आहे, दान आहे, त्यामुळे त्याचं नाव दिलं. नाही, तर यापुढे एखादा दानशूर मी व्यक्तीचं योगदान नाव नाही तुम्ही म्हटलं, त्याचं नाव देणार का? मी योगदान म्हटलं नाही, दान म्हणजे त्यांनी दान म्हटलं नाहीये. कोणी जे त्यांनी नाव दिलंय ना त्याच्याबद्दल बोललो मी, दान शब्द नाही वापरला मला. जे काय समजा तुम्हाला नाव देण्याचं नाही, उद्दिष्ट- त्यांचं नाव- काय बोलला तुम्ही? त्यांनी त्यांचं नाव 5 वर्षापूर्वी दिलं. हं. 5 वर्षापूर्वी त्याने आम्हाला जे आहेत ना 31 लाख 62 लाख रुपये दिले. बरोबर. त्यावेळेस आमच्या इंग्रजी शाळेची ऐसट आर्थिक परिस्थिती खूप गंभीर झालेली होती. कोरोनातनं आम्ही बाहेर पडलेलो होतो. कोरोना काळामध्ये आमची खूप फीस बुडाली होती आणि आमच्या शाळेला पैशाची गरज होती आणि आम्ही आमच्या कार्यकारिणीमध्ये जनरल बॉडीमध्ये आव्हान केलं होतं की कोणी दाता मिळत असेल तर देणार असेल तर आपण बघूया म्हणून. पण नाही, ऐकून घ्या, पेपर पब्लिकेशन द्यायची आम्हाला गरज. दाता म्हणून आम्ही फक्त गावामध्ये फक्त माहिती दिली होती जनरल बॉडीच्या लोकांना. कोणी तुम्ही आला असं नव्हतं की तुम्ही अपघात, तुम्ही नाही देत तर तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर ते सुद्धा आम्हाला चालेल. उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे की बाबा संस्थेची परिस्थिती चांगली होती, महेश बँकेमध्ये एफडीआर असताना सुद्धा संस्थेनं आर्थिक परिस्थितीचं भांडवल केलंय आणि त्या अनुषंगाने नाव देण्यात आलं. असं योगदान काय आहे त्या व्यक्तीचं की ज्याचं योगदानापायी नाव दिलं तर हरकत नाही, म्हणजे योगदान काय असलं पाहिजे असं त्याचं मत आहे. आपल्यावर आरोप आहे त्याच्या पद्धतीने. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो काय माहितीये का, आता शरद सर प्रिन्सिपल झाले. सर आपले डिपॉझिट जे फिक्स डिपॉझिट आहे ना ते कसे आहेत सांगा. ते काय आपल्याला आता काय 72 लाखाबद्दल ते बोलत आहेत. काही विद्यापीठाकडे ठेवावे लागतात. आता आपल्याकडे गुणवत्ता सन्मान पारितोषिक आहे, त्याची काही डिपॉझिट्स आहेत, तर ते आपल्याला काढता येत नाही, ते ठेवावेच लागतात. हे महेश बँकेचा विषय आहे की ते संचालक तुमच्या बॉडीचे संचालक आहेत, तेच महेश बँकेचे संचालक आहेत. महेश बँकच का निवडली आपण डिपॉझिट? म्हणजे याच्याकडे आपल्याकडे डिपॉझिट असताना सुद्धा आपण की डबगैर आणि अशी आपण म्हणतात. ऐकून घ्या, ते मही बँकेचे जे आहे ते सगळं जेव्हा आमची शाळा त्यांनी डोनेशन केलं, आम्ही पुढं जायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर ते पैसे आले तर त्याच्यानंतर ते पैसे आले. अजून एक सांगतो मला, आमच्याकडं जो काही फीसच्या रूपानं पैसा जमा होतो तो आम्ही स्पष्ट सांगतो तुम्हाला. समजा फिक्स बँकेत ठेवलं तर आम्हाला समजा 2 पैसे मिळतात आणि इंग्रजी शाळेला कुठलंही शासकीय अनुदान मिळत नाही. त्यामुळे आम्हाला जे 2 पैसे जास्त मिळतात ते आम्ही या रूपाने घेतो. आणि दुसरा एक मुद्दा आहे त्यांचा, पावती न देता फीस वसूल केली जाते. पावती न देता ठीक आहे, आम्ही आतापर्यंत आपल्या संस्थेत असे प्रकार घडले विद्यार्थ्याकडून आपण देणगी हा ऐच्छिक विषय आहे, बरोबर आहे. देणगी कोणाला द्यायची नाही द्यायची हा त्याचा व्यक्ती, मान्य आहे. पण त्याला कंपल्सेशन करू शकत नाही की आपण एवढी देणगी द्यायला. कन्सेशन नाही. ठीक आहे, ज्या पालकाने देणगी दिली, जे काय असेल त्याला 200-500 काहीतरी लागत असेल ते देणगी देतोय, पण आपल्याकडून पावती मिळत नाही. का मिळत नाही पावती? आम्ही पावती देत आलो आहोत. नाही सर, दिली नाही. आपण एक रजिस्टर केलेलं आहे, त्या रजिस्टर मध्ये नाव देतात आणि 4 दिवसांनी पावती देतात. असं का होतंय? त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. काय माहितीये का, ज्यावेळेस ऍडमिशनची चक्कर असते त्यावेळेस तिथं रश खूप असतो. आमच्याकडं
ऍडमिशन मध्ये 10 क्लास लावायचे नसताना 2 क्लास लावायचे तशी काही सोय नाहीये. ऐकून घ्या. आहे ते 1-2 माणसं शिक्षक बसतात आणि ते करतात. आणि अजून एक सांगतो तुम्हाला की डोनेशन घ्यायचा अधिकार फक्त संस्थेला आहे, शाळेला नाही. आणि तुम्हाला डोनेशनची पावती संस्थेच्या सेक्रेटरीच्या सहीनं द्यावी लागते. आणि तुम्हाला माहिती आहे की आमचे 4 युनिट्स आहेत, 5 युनिट्स आहेत. सगळ्यांच्या पावत्या आम्ही नंतर आमचे सेक्रेटरी त्यांच्या वेळेप्रमाणे सह्या करतात आणि त्या पावत्या त्या विद्यार्थ्यांना सगळ्या पावती देतात, देणगीची पावती का दिल्या जातात, देणगीचीच पावती देतो. का दिल्या जातात, आम्ही फक्त वेळ वेळ चुकून का दिल्या जातात, 4 दिवसांनी 5 दिवसांनी का, कारण म्हणजे त्याचं मग त्या हो, ते कारण संशय शंका कुशंका येणार मान्य त्यावर तुमची आरोप आहे. शंका. आरोप आहे. तुमची शंका मान्य. मला एक सांगा, आमचे सेक्रेटरी डॉक्टर कोटेकर 80 वर्षाचे. ऐका तुम्ही काय माहितीये का, आता प्राथमिक झालो, कन्या झालो, विद्यालय झालो, कॉलेज झालो, इथं काही लोकांचे लोक देतात, स्वेच्छेनं देतात. पहिली गोष्ट फक्त एकच आहे की ते तिथे पावती लिहून येते, त्या पावतीवर कोठेकर स्वतःची सही करतात आणि नंतर तो सहीचा जो पूर्ण पट्टा आहे तो त्या त्या युनिटला पाठवला जातो. त्या त्या युनिटला येऊन त्या पालकांनी घेऊन जावं अशी आमची अपेक्षा आहे. ऍडमिशन प्रोसेस सुरू व्हायच्या आपण प्रॉक्सर जर दिल्या जाईल हा प्रश्न उपस्थित राहत नाही ना. काय काय ऍडमिशन प्रोसेस ज्यावेळेस त्यावेळेस संस्थेच्या सचिवांनी ऑलरेडी पावती बुकवर सही करून त्या संबंधित बघायला दिला, म्हणजे हा विषय पुन्हा उद्भवत नाही किंवा पावती न देता पैसे घेतले जाते. आमचं तुम्ही म्हणला की आम्हाला मान्य आहे, पण गंमत अशी याच्यामध्ये अशी आहे की आमची आतापर्यंतची सिस्टीम अशी आलेली आहे, आम्हाला सगळ्या पालकांनी सहकार्य केलेलं आहे. आता यांचं ऑब्जेक्शन असेल ना तर यावर्षी कोठेकर सरांनी सगळ्या पावत्या सही करून ताबडतोब दिल्या, रात्र आता यांचं ऑब्जेक्शन त्यांनी त्यांच्या समोर आणि महाराजाच्या समोर असा गठ्ठा ठेवला होता त्यांनी आणि सांगितलं या रात्रभर तुम्ही सह्या केल्या त्या तुम्ही पाहून घ्या. उपोषण करताना म्हणल्यावरच काहून केलं? त्याच्या अगोदर का नाही? त्यांच्या असं उपोषण ऐकून घ्या, तुम्ही जे म्हणता ते मला मान्य आहे. आमची सिस्टीम अशी आहे, आमच्या सिस्टीम मध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे, आधी आम्हाला कोणी सगळ्या पालकांना पेपर देण्यात येत म्हणजे पावती देण्यात येत होती. फक्त इतकंच आहे आजच्या ऐवजी उद्या, कारण टेक्निकल मिस्टेक कशी आहे माहितीये का, त्या काळात सगळ्या पावत्या हाताने लिहाव्या लागायच्या, त्या सगळ्या त्या त्या युनिट करणं इथं यायच्या पण त्या संख्येमध्ये. पालकाचा आणि विद्यार्थ्याचा छळ होत नाही असं वाटतं, पालकाला त्रास होत नाही का? अहो त्या आज एक पावती बुकासाठी एक व्यक्ती सिग्नेचर करेल, पण त्या ठिकाणी 1000 पालक येतील, 1000 पालकांना त्रास होत नाही का पावतीमुळे? ऐकून घ्या, वर्गात देताना वर्गात दिल्या जातात नंतर. ऐकून घ्या, त्यामध्ये कसं आहे की वर्गातले जे विद्यार्थी नाही. पण ते पालकाला वेळ, आता पालक सगळे अशा पालक कुठले ग्रामीण ठीक आहे ना, भागातले तुमची काय सूचना असेल ना त्या आम्ही मान्य करू ना. हा विषय आहे, त्याच्यामुळे ह्या पावती बुकवर जे अलिगेशन झाले ठीक आहे, त्याचा मुद्दा यापुढे आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या आमच्या सूचना नाही. आमच्या सूचना नाही. हे आरोप आहेत संस्थेवर केलेले आरोप आहेत हे. उपोषण आपली पत्रकार परिषद ही नंतर घेतले चालली. हो, उपोषण अलिगेशन करून आणि उपोषण दुसरा एक अगोदर गंभीर आरोप असल्या. आहे की तुम्ही त्याच्यामुळे हा मुद्दा इथे संचालक यायला. मंडळाचं नाव घेऊन सांगितलं की बाबा त्यांनी की मी नाव बदलणार नाही, शाळेत मला फाशी बी घ्यावं लागेल. फाशी घेण्यापर्यंत एवढी असं काय घडलं की फाशी डायरेक्ट फाशीचे जर ते म्हणजे कुठलं तरी दबाव तंत्र म्हणायचं का धमकी म्हणायची का काय? दबाव तंत्र नाही. दबाव तंत्र माहितीये का, आता आम्ही 3 जण बसलो होतो या ठिकाणी. ऐका, तुम्ही 15 लोक बसलात आणि तुम्ही सगळेजण एकदम माझ्या अंगावर धावून आलात आणि आमच्यावर बेछूट आरोप केले. ऐकून घ्या, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोठेकर कसे, मी कसे, शरदराव कसे, ते मकर कसे, तुम्ही सगळ्यांना ओळखता, हे कसे तुम्हाला माहिती आहे. आम्ही काही म्हणजे गावातली सन्माननीय व्यक्ती आहोत असला कुठलाही प्रकार करत नाही. पण तुम्ही जर खूपच जोरात आमच्या अंगावर धावू येऊ लागला तर एखाद्या वेळेस आमचा राग अनावरून एखाद्यानं बोललं असेल ते, मग आता तसं सांगायचं म्हटलं तुम्ही त्यांचा वाक्य धरता, त्यांनी आम्हाला काय बोलले सांगा तुम्ही. नाही. ऐकून घ्या, मी त्या पातळीवर जाणार नाही. सॉरी, आय कॅनॉट गो इट. फक्त एकच सांगतो, ते सुद्धा आम्हाला त्या पातळीवर बोलले, आम्ही त्या पातळीवर जाणार नाही. तुम्ही पोलिसला अर्ज दिला काय? हा? याच्याविरोधात पोलिसला अर्ज केला होता. आम्ही त्यांचा उपोषणाचा जो अर्ज आला त्याच्यानंतर पोलिसला काय करायची गरज होती? कोणी संस्थेने पोलिसला कशाला लागेल? दुसरा विषय आहे बोनस भरती प्रक्रिया. बरं, त्यांचं पोलिसला करायची काय? एक बघा, लक्षात ठेवा, उपोषणाचा अर्ज आल्यानंतर त्यांनी जे कॉप्या प्रत्येकाला दिल्या होत्या
त्याप्रमाणे आम्हाला आम्ही त्याचं उपोषण काय आहे, कशा करता करतायत, आम्हाला आमच्या संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, आमची स्वतःची आमची सेफ्टी पाहिजे ना. त्याकरता आम्ही त्यांना अर्ज दिला. आणि एक सांगतो तुम्हाला, महाराज खूप शांत आहेत, पण त्यांच्या बरोबर आले 100-150 लोक आहेत. ऐकून घ्या माझा आरोप नाही. त्याच्यामधला एक कुठलाही वेगळा माणूस येऊ शकतो आणि तो काही करू शकतो. आम्हाला आमच्या सेफ्टीची काळजी होती. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, आम्हाला शासकीय हा नियमच आहे, कोणी उपोषण करायला बसलो तर त्याची माहिती आम्ही त्यांना द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही त्यांना माहिती दिली आहे. आम्ही त्याला उपोषण करण्याचं पत्र म्हणजे नोटीस त्यांनी दिली होती तुम्हाला देते नाही. ऐकून घ्या, त्यांनी नोटीस 2 दिवस आधी दिली आम्हाला. आताची 2 दिवस म्हणजे आता बघा 13 तारखेचे उपोषणाला बसले ना, त्यांनी मला 11 तारखेला माझ्या कशात माहिती. 11 तारखेला म्हणल्यानंतर त्याचे उपोषणच बेकायदेशीर व्हायला हे तुम्ही कळवलं का शासनाला? आता कसं माहितीये का, 11 तारखेचे उपोषण बेकायदेशीर आहे तो कायदेशीर आहे, शासन ठरलेलं. होतं हे ऐकून शासनाला घ्या. तुम्ही कळवलं का मग? नाही, शासनाला माहिती आहे, शासनाला सुद्धा त्यांनी त्याच तारखेला पत्र दिले. नसलेलं कोण- आम्हाला जे 11 तारखेला पत्र मिळालं त्याच्याच कॉप्या त्यांनी प्रत्येकाला दिल्या आहेत. त्याच्याच कॉप्या प्रत्येकाला दिल्या आहेत. ते गाजत असलेला एक महत्वाचं त्याचं बोला. बोला. गाजत असलेला तुमचा शिक्षक बोगस भरती. ठीक आहे, मान्य आहे तुमचं म्हणणं, ऐकून घ्या, सांगतो तुम्हाला. आता हे प्रकरण तुमच्या माहितीकरता सांगतो. ही शिक्षक मंडळी सगळ्यांचं जो काय आलाय, सगळ्यांचा पगार सुरू झाला, अरियर्स निघाली, हे सगळं माननीय औरंगाबादची जी हायकोर्ट आहे त्या हायकोर्टाची मंडळी गेली होती. हायकोर्टानं आम्हाला ऑर्डर दिला, आम्हाला ऑर्डर नाही दिला, हायकोर्टानं ऑर्डर दिला डेप्युटी डायरेक्टरचा ऑर्डर दिला ईओला, आणि ईओकडून आम्हाला पत्र आलं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर निघालं. तुमच्याकडे जवळपास तुमच्या 3 ते 4 बैठका झाल्या म्हणजे हो संबंधित उपोषण करण्याच्या. हो त्यांनी तर म्हणले 4 बैठका. दुपारी जे म्हणले की त्यांच्यासोबत त्यांनी आमची एकही मिटिंग घेतलेली नाही. ऐकून घ्या, एक सांगतो. आता तुम्ही आम्हाला भेटायला आहात की आम्ही तुम्हाला भेटायला गेलो, शेवटी आपण तर भेटलो ना. नाही इज्जत झालेली नाही. ऐका तुम्ही, ते 3दा इथं आले, प्रत्येक वेळेस आले. आता ते 3दा इथं आले, आमच्याशी भेटले, म्हणजे ती भेट नाही का? आम्ही स्वतःहून गेलो. हा? आम्ही स्वतःहून गेलो. अहो ते संस्थेला अर्ज दिला आम्ही नंतर आम्ही दोन केलो नंतर अहो, तुम्हाला संस्थेने आम्हाला अर्ज मागितला, तुम्ही काय ऐकत नाही म्हणून आम्ही अर्ज नाही, दिला. ऐकून घ्या ना. तुम्हाला मी सांगतो की आता कमीत कमी एक बोलू का तुम्हाला, तुम्ही लाईव्ह बोलताय तरी बोलतो मी. काय माहितीये का, तुम्ही एक जण बोलला तर बाकीचे गप्प बसतात, हे बोलले तर बाकीचे गप्प बसतात. त्यावेळेस आमची अशी कंडिशन होती, तो बोलतोय, आमचं बोलणं ऐकाल का नाही. शेवटी मोठे करणं चिडले हो कोटीचं, इतका शांत माणूस आहे पण तो चिडला. ते म्हणजे तुम्ही आमचं म्हणणं म्हणणं 2 मिनिटात आमचं म्हणणं ऐकून तरी घ्या. हे सुद्धा ऐकून घ्यायची त्यांची तयारी नाहीये. शेवटी जाऊन तुमचे सगळ्यांचे आरोप आहेत ना, तुम्ही लेखी आरोप द्या, आम्ही तुम्हाला देऊ पडते. काय माहिती का, तुम्ही एक बोलतोय, एक आरोप करतोय, तुम्ही सगळे लेखी द्या, म्हणजे एक आरोपाचं आम्ही वाचून उत्तर देऊ. माहितीच्या अधिकारी म्हणजे आरटीआयकडे आपल्याकडे अर्जबाजी केलेली आहे. माहितीच्या अधिकारी अद्यापर्यंत त्यांना माहिती मिळाली नाही. एक माहिती देण्यात आली माहिती- हा विषय तुम्हाला त्यांना माहिती. माहितीच्या त्यांचं मत आहे की आम्हाला कुठली माहिती अद्यापर्यंत दिली मान्य नाही, राजेश एक महत्वाचं याचं काय म्हणणं आहे हे आपण त्याला विचारायचं. ऐकून घ्या ना. माहितीचा विषय नाही, नाही, आपण विचारायचा हो, अधिकारच नाही, नाही. तो ते येऊन विचारतील. तसं नसतं दिलीप. माहितीचा विषय जी कागद आता जे बोलणं झालं आपण नाही, त्यांना नाही. माहिती दिलेली आहे का? माहितीच्या अधिकारामध्ये यांनी काय त्यांनी बोलले आरोप की- केला ना. यांनी सर काय बोलले की माहिती कागदपत्रे माहिती नाही आली. आता तुम्ही नाही, माहिती दिली हा विषय मांडला नाही ना. कागदपत्री माहिती नाही. त्यांनी आरटीआयच्या माध्यमातून माहिती मागितली, हा अधिकार मागितला. ऐकून घ्या तर थांबा हो साहेब तुम्ही. आरटीआयच्या अद्यापानं त्यांची माहिती वेगळी मागितली आहे, त्यांनी वेगळी लेखी माहिती वेगळी दिली आहे. प्रश्न वेगळा आहे. आरटीआयच्या अधिकारामधनं त्यांनी जी काही माहिती मागितली त्यामध्ये माझं स्पष्ट उल्लेख आहे. सध्याच्याला काय माहिती द्यायची आणि काय द्यायची नाही हा संस्थेचा बरोबर आहे. ऐकून घ्या. सध्या नागपूर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, खाजगी शैक्षणिक शाळा यांना माहितीच्या अधिकाराच्या बाहेर आहे. आणि समजा तुम्ही आता आमचे सर बसले कोठे त्यांच्याबद्दल माहिती विचारली तर त्यांची पर्सनल माहिती आहे की पूर्वी सुद्धा, आता हा निकाल आत्ता आलाय, पूर्वी त्यांची माहिती द्यायची असेल ना मला त्यांची परवानगी घ्यावी लागली. के देशपांडे सर तुमची माहिती मागवण्यात आलेली आहे, द्यावी का नाही. त्यांनी हो म्हटलं तर आम्ही देणार.
त्यांनी सांगितलं माझी पर्सनल माहिती देऊ नका, आम्ही ती देऊ शकत नाही. आता माहितीच्या अधिकार तुम्ही माहिती मागितली, मान्य आहे मला, पण आमच्या माहिती मागण्याच्या ह्याच्यावर आमच्यावर खूप लोक आहेत ना, तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. तुम्हाला कायदेशीर मार्ग मोकळा आहे ना हो. कायदेशीर आहे. आमच्याकडे माहिती नाही मागितली, एखाद्याने माहिती नाही दिली, ठीक आहे, आम्ही नाही दिली, मान्य करतो आम्ही. अपील पण करतो. तुम्ही वरच्या लेवलवर तुम्हाला माहितीची अधिक मागायला तुम्हाला जागा आहे, तुम्ही जाऊ शकता. सर सगळ्यात महत्वाचं काय उपोषणकर्त्याच्या दोन भूमिका स्पष्ट आहेत. काय एक शिक्षक भरतीत झालेला घोटाळा बरं, हा आणि दुसरं माहिती बियाणे इंग्लिश स्कूलला दिलेलं नाव ओके, बदलण्याची त्यांच्या आग्रहाची भूमिका. एक हा तर शिक्षण भरतीत झालेल्या घोटाळ्यामध्ये घोटाळा झालाय का नाही हे महत्वाचं आहे आणि त्याचं सगळं पगार शासन करते. शासनाला अधीन राहून किंवा घटनात्मक अधीन राहून तुम्ही तुमची भरती ओके, ज्या घोटाळा झाला असेल तर शासन पगार करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट नाव देण्याचा अधिकार तुमचा, असं तुमचं म्हणणं. ही भूमिका तुम्ही स्पष्ट उपोषणकर्त्याला पहिल्या दिवशी का सांगितली नाही की हा घोटाळा मी सांगतो, आम्ही सांगितली आहे त्यांना, नाही सांगितली याची बाब नाही, आम्ही सांगितली त्यांना आणि आम्ही स्वतः सांगितली आणि आमच्या वेगवेगळ्या मीडिएटर्सच्या मार्फत त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचवलंय. नाही याच्यातला भाग नाहीये. त्यांचं समाधान काय करू शकतो. आता मला सांगायचं तर मी तुम्हाला सांगायलो की हा जो नाव बदलण्याचा किंवा नाव देण्याचा अधिकार तो संस्थेचा अधिकार आहे, हे आमचा अधिकार आहे, मी तुम्हाला सांगितलं. आता हे तुम्ही मान्यच करणार नसाल तर मी काय करू. तुम्हाला येताना पत्र देऊन टाका ना. पत्र दिले ना आम्ही त्यांना. नाही म्हणतो लेखी काही दिली नाही. बघा पुष्कळदा त्यानं मागितलेले पत्र दिलेले सुद्धा आहे. नाही नाही, परवा त्यांनी घेतलं ते तुमचं नोटीस सुद्धा आहे जोड डॉक्टर त्याच्यावरती. उपोषणाच्या आधी त्यांना हे जे 4-5 विषय डॉक्टर सांगतायत ते मुद्दे टाकून पत्र त्यांना दिलं होतं आणि आपण उपोषण करू नये असं विनंती करणार पत्र होतं. पत्र दिलं तर ते ऐकत नाही. पण ठीक आहे, तुमची संस्थेची काय भूमिका आहे त्यांच्या दोन ठोस मागण्याविषयी ते आम्हाला सांगा. हे बघा, पहिली मागणी त्यांची नाव बदलण्याची आहे. एक सांगतो, आम्ही एकदा दिलेलं नाव 5 वर्षापूर्वी दिलेलं नाव आम्ही बदललं. तर त्यामुळे कसं आहे तर संस्थेच्या या बॉडीचा नाव लौकिकाच दबाव असेल ना. आणि हेच सांगतो तुम्हाला की ज्या लोकांनी नाव दिलंय काय माहितीये का, त्यांनी 5 रुपये देऊ की 10 रुपये देऊ, माझ्या त्याच्याशी ऑब्जेक्शन नाही. त्यांनी नाव दिले. पण अजून एक तुम्हाला सांगतो की माहिती बियाणे दोघही माणसं या संस्थेमध्ये शरद सरांच्या बरोबर 8-8, 10-10 घंटे इथं येऊन काम करतात. काय माहितीये का, बांधकाम चालू असेल पर्सनली बघतात, ऑनलाईन बघतात, सूचना देतात. गावाला गेले तर तिथून मोबाईलवर ते संदेश देतात. जितका वेळ मी देऊ शकत नाही माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त वेळ ते देतात. हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. ते इतके कायम त्यांच्या बिझनेस मध्ये बिझी असून सुद्धा इतका वेळ देतात. आणि संस्थेच्या बाबतीमध्ये त्यांची इथले माजी विद्यार्थी आहेत, त्यांना संस्थेबद्दल कळकळ आहे आणि त्यांनी संस्थेचं डेव्हलपमेंट काय करावं याकरता पुढाकार घेऊन गेलेला आहे. आणि एक सांगतो, आर्थिक मदत तर करतातच, त्याचबरोबर शारीरिक मदत मध्ये इथं हजर राहून शिक्षकांना बोलायचो, शिक्षकांना वळण द्यायचं, काय हवं नको ते विचारायचं, त्याची आणून द्यायची, त्याची सोय करून द्यायची. हे सगळं ते पर्सनली करतात. ऐकून घ्या, मी कधी कधी गमतीनं सांगतो बरं का बाईजी बियाणी सेटला, कृपा करून तुम्ही जे काही काम केलं ना ते सेक्रेटरीला सांगत चाला. कारण कधी कधी सेक्रेटरी म्हणतो बाईजीने चेक द्यायला सांगितलं तर आमच्याकडे पैसाच नाही, इतकी कामं चालतात. ते म्हणतात पैशाची काळजी करू नका, पैसा आपण डोनेशन कसा तरी उभा करू आणि काम भागतो आमचं. नाही ऐकून घ्या, त्यांचं म्हणजे काय, तन मन धन सगळ्या बाबतीत त्यांचं कोऑपरेशन आहे. आणि तुम्ही एक काम शरद सरांना विचारा, मागच्या 3 वर्षापासून शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी या दोघांनी किती प्रयत्न केले. शरद सर सांगा तुम्ही प्लीज. आपले इंग्लिश स्कूलचा निकाल 100% आहे.
कन्या शाळेचा 96% वर आहे. इकडे नूतन विद्यालयाचा 88% आहे. त्याच्यानंतर जेवढ्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्याचे वेगवेगळे क्लास चालू आहेत. आता 4थी शिष्यवृत्तीला राज्यातून दुसरी मुलगी आली आपली. राज्यातून 10वा आणि 14वा आलाय 7वीच्या परीक्षेवर. त्याच्यानंतर होमी बाबा असू द्या, NMS असू द्या, कित्येक परीक्षेचे नाव सांगता येतील. इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे गुणवत्ता वाढवण्यासाठी जयप्रकाशजीच्या नेतृत्वाखाली एक समिती काम करते. वारंवार मिटिंगा घेते. 10वीचे जास्त पेपर कसे सोडून घेता येतील याचा विचार आम्ही करतोय. आणि याचा परिपाक 2 वर्षामध्ये आमचे रिझल्ट तर वाढले, पण आमची गुणवत्ता वाढली आणि आमची विद्यार्थी संख्या वाढली. म्हणजे आम्हाला नको म्हणायची वेळ आली ही परिस्थिती. 2 वर्षाखाली सर मागच्या वर्षी वंचन क्लासेस आपल्या यावर्षी नाही दिलं. या वर्षी नाहीये, पण 2 वर्षाखाली तुम्ही म्हणता आपण घेतले, पण वंचन क्लासेसला आपल्या इथं दिलं होतं त्यांचा इथे आरोप होता मला. ठीक आहे, आता नाही ना ते ते संपलं. चुकीचं आहे ते चुकीचं आहे. आपली नावलौकिक संस्था आहे. आपल्याकडे तुम्ही गुणवत्तेचा समजा पुरवठा करीत असता, एखादी आरोपाची संस्था येते आपल्या कॅम्पस मध्ये जर ती क्लासेस घेत असेल तर कुठेतरी आपल्या गुणवत्तेला बंद केलं ते. बंद केलं साहेब, बंद केलं तरी असलं तरी बंचलवाले म्हणतात आम्ही त्यांना एवढं शिकवलं नृत्यांपेक्षा. याच्यावर काय करतात? DFC आहे. बंचलनं शिकवलं का नृत्यांना शिकवलं? DFC चा विषय. आमचा एखादा विद्यार्थी असतो, एखादा क्लासेस वाला होतो, की माझ्यावर पहिला आला, ते दोघं सगळे आपली नावलौकिक संस्था आहे. आम्ही आपल्या ऐकलं कॅम्पसमध्ये असा प्रकार सूचना होऊ आली नये. होती, ती ऐकली आम्ही आमच्या जेणेकरून कार्यक्रमाला. आपल्याला ऐकली नाही पाटील साहेब. माझं काय म्हणायचे 2 वर्ष चाललं असेल नाही. संपलं ना. DFC हा विषय होता. ऐकलं ना आम्ही तुमचं, ऐकलं ना. 2 वर्ष चालू हो चाल, पण 2 वर्षानंतर पाटील साहेब ऐकलं की नाही, बरं, संपला विषय. तुम्ही असं घडू नये पुन्हा. असं घडलं असतं तर दिलं असतं ना यावर्षी. आणि आम्ही लोकमत आहे पहा, साहेब, आम्ही सुद्धा लोकमताचा आदर करणारी माणसं आहेत. आम्ही लोकशाही प्रधान माणसं आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा आपला प्रयत्न आहे. सर त्यांचं दुसरं जे प्रश्न आहे, शिक्षक भरती याच्याविषयी तुमचं मत. आता बघा, शिमी तुम्हाला सांगतो की ते प्रकरण औरंगाबाद न्यायाधीश आहे. त्याच्यावरचं मत माझं हे करून मी न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही. कारण काय माहिती का, न्यायालयाच्या आदेशानं तुम्ही कोणालाही विचारू शकता. न्यायालयाचे आदेशानं त्यांचे पगार सुरू झाले आणि त्यांची कामावर आले. न्यायालय आता आपण समारोपाकडे जाऊ. आमच्या सगळ्या पत्रकारांची एक मागणी उपोषण करण्याप्रमाणे कायम पत्रकारांना जाहिराती संधी. कुलकर्णी साहेब, कोणाची काही इच्छा एक असेल तर मिनिट. एकदा, बोलू द्या. त्याचं उत्तर मी देतो. अजून कोणाला काही विचारायचं असं विचारू. कोणाला काही असेल तर एकदा विचारू द्या. सगळ्या कोणाचं काय मत आहे. आपण समारोप करण्यापेक्षा पत्रकार परिषदेत बोलताना असं बोलले, काय पत्रकार परिषदेत बोलताना ते शेवटी असं म्हणले की आपल्या संस्थेत कार्यरत काही शिक्षकांचा असा अभ्यास चालू आहे, त्याची मी सुद्धा चौकशी करत आहोत आणि करा. काय म्हणतोय मला सांगू दे. पोक्सो सारखी गंभीर गुन्हे आपल्याकडे दाखल झालेले आहे. पुन्हा एखादा गुन्हा दाखल होऊ शकतो, आपण 10 गुन्हे दाखल होऊ शकतं. ऐकून हा एक विषय आहे. की तुम्ही पत्रकार बंधू आहात, मला सांगा, पोक्सो सारखे गुन्हे शाळा सोडून बाकीच्या ठिकाणी सुद्धा होतात. ऐकून घ्या, शाळेतला शिक्षक कर्मचारी हा आमच्याकडे 6-8 घंटे जास्तीत जास्त राहतो. 8 घंट्यानंतर त्याच्या घरी गेल्यावर तो काय करतो यावर शिक्षण संस्थेने कसा कंट्रोल ठेवावा सांगा बरं तुम्ही. हा? ऐकून घ्या. तो आपल्या नामांकित शिक्षण संस्थेचा एक कर्मचारी आहे. त्याला क्रायटेरिया माहित नाही का? ऐकून घ्या, करतो त्याला त्या क्रायटेरिया माहित आहे, सगळं आहे. आपली जबाबदारी आहे ना, असं कसं म्हणतात. एक सांगू कसं माहिती आहे, माझं ऐका तुम्ही. आमच्याकडे 300-350 कर्मचारी आहेत. ते घरी काय करतात यावर आमचा कंट्रोल. ऐकून घ्या ना, आमच्याकडे ती माहिती आली. ऐका तुम्ही, आमच्याकडे ती माहिती आली. आल्यानंतर पोलीस स्टेशनचं पत्र आलं. आम्ही ताबडतोब त्यांना निलंबन केलं. त्याच्यानंतर ते तिथं न्यायालयीन याच्यात गेले. आम्ही काय केलं त्यांना नंतर सांगतो तुम्हाला मी, की त्यांच्यावर आम्ही डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावली. आणि तुम्हाला सांगतो मी, आम्ही आता म्हणजे स्पष्टच बोलतो तुम्हाला, माझ्या खाजगी दवाखान्यामध्ये मी एखाद्या माणसाला ठेवलं, तो मला हरिरवी करून बोलला, त्याला सांगतो उद्यापासून कामाला येऊ नको. तसं या संस्थेत बोलू शकतो का मी?
या संस्थेमध्ये त्याची डिपार्टमेंटल एन्क्वायरी केली, त्याच्या 3 बैठका त्याला नोटिसेस दिल्या, तो एकाही बैठकीला हजर झाला नाही आणि तो आला नाही म्हणून त्या डिपार्टमेंट एन्क्वायरीच्या कमिटीने, ज्यामध्ये ईओच्या लेवलचा एक माणूस होता, त्यांचा एक अधिकारी त्यांनी सांगितलं होता, तो ओपन होता. त्यांनी सांगितलं, त्यांनी जी शिफारस केली ती शिफारस संस्थेकडे आली. संस्थेकडे शिफारस आल्यानंतर संस्थेनं त्यांना बडतर्फ करायचा निकाल दिला. बडतर्फची कॉपी आम्ही ईओकडे पाठवली. ईओनं त्याला मान्यता दिली आणि आम्ही त्यांना बडतर्फ करण्याचं पत्र देऊन टाकलं. आता ही जी माहिती आहे ना, बडतर्फ करायचं असेल एखाद्या कर्मचाऱ्याला तर हा सगळा प्रोसिजर करावा लागतो आणि शासकीय प्रोसिजर न करता आम्ही जर त्यांना काही केलं तर उद्या तो हायकोर्टात जायला तो मोकळा आहे ना. त्यापेक्षा अशा माणसाला कुठलीही हे द्यायची नाही, संधी द्यायची नाही त्याला आणि त्याला आपण निलंबन करायची नाही. आता त्याला कोर्ट जी काही शिक्षा देईल ती त्याची त्याला न्यायालयाचं भाग बरं. गंमत म्हणजे अशी आहे, आपण म्हणतो खूप त्याला ही शिक्षा झाली. मला सांगा तुम्ही की असं झाल्यानंतर सरकार तरी इमिजिएट कोणती पळापळी करतो? कर्मचाऱ्याला निलंबनाचा प्रोसेसच आहे. तो प्रोसेस आहे, तो प्रोसेस आम्ही पाळला पाहिजे आणि आम्हाला त्या प्रोसेस मधनं जावं लागतं. सर तुम्ही म्हणले शाळेच्या बाहेर झालं त्याला संस्था काही करू शकत नाही. हो, पण शाळेत झालं त्याला संस्थेनं काही केलं नाही. शाळेत झालो आणि आमच्या निदर्शनास आलं. शाळेत झालं, सगळ्या जगाच्या निदर्शनाला आलं, सगळ्या शिरूकराच्या निदर्शनाला मी आणून दिलं. त्या घटनेवर संस्थेनं काहीच केलं नाही म्हणून आजची वेळ आपली आता संस्थेला माहित आहे ना, माहित नाही तर मी तुमच्या कार्यकारिणीतल्या लोकांना बोललेलो आहे सर की तुमच्या इथं असा असा प्रकार झाला, त्याचं तुम्ही काय निरसन केलं त्याचं, बरं त्याच्या संदर्भात तुम्हाला गुन्हाही दाखल करता आला असता. मग संस्थेनं त्या शिक्षकाला बी विश्वासात घेतलं नाही आणि संस्थेच्या जे कार्यकारी मंडळ आहे त्यांनी सुद्धा आपल्या इथं काय अपमान झाला आपला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आज त्या या सगळ्या गोष्टीमुळे आजची ही वेळ आली आहे. आणि मी पत्रकार परिषदला हा विषय नाही, एक तुम्हाला सांगतो सर. समजा लोकमत आहे आणि सकाळ आहे, सकाळवाला काय म्हणतो आमची बरोबरी कोणाशी आहे, लोकमतशी. पुण्यनगरीवाला काय म्हणतो आमची बरोबरी लोकमतशी. तसं अजून एक कारण आमच्या कानावर जे आलंय ते म्हणजे तुमची सगळ्या संस्था आता शरद सर बोलले तसे टॉपवर आहे, तुमची बरोबरी कोणाशी? आम्ही आमची तुलना कोणाशी करत नाही. तुलना तुम्ही करत नसले तर तुम्ही जे पुढे चालले तर त्याचा रोष कोण घेतोय का? रोषातून काही निर्माण व्हायला का? हे काही आहे का? हे बघा, आता आम्ही पुढे चालू याबद्दल लोकांचं काय मत आहे त्याबद्दल मी माझं मत देणार नाही. लोकांनी काय आम्हाला डेव्हलपमेंट करायची, आमची कमिटमेंट विद्यार्थ्याशी, विद्यार्थ्याला चांगलं व्हावं एवढी आमची तळमळ आहे. आणि त्याचं कारण काय राजेश, 40 वर्ष संस्थेत काम केल्यामुळं मला असं माझ्यावर सोपवलं ते आम्ही काम केलं. बरं काय, क्लासेस कसे व्यवस्थित होतील, जादा क्लासेस कसे होतील. आता त्याच्याकरता कोणाला काही वाईट वाटलं असेल तर आपण काय करणार? तर आपला प्रयत्न प्रामाणिक आहे त्याच्या बाबतीतला आणि आपली कोणाशी स्पर्धा करायची इच्छा नाही, कोणाला खाली करण्याची आपली इच्छा नाही. आपलं डेव्हलपमेंट कसं करता आपण सगळ्यांना आणि आजही आम्ही तरी सगळ्यांशी शिक्षण संस्थेत आम्ही असं म्हणतो की आम्ही सगळे आपण एक आहे. आम्ही कधी दुजाभाव कोणाबरोबर केला. आता उपोषण करताय, आता नेमकं उपोषण काय तोडगा देणार? आता तुम्ही तुमच्याकडे काय तोडगा देणार? त्यांच्या मागण्याकडे त्यांच्याकडे पुरावे येईल तर त्याच्यावर तुम्ही आता काय पुढचं पाऊल घ्यावं? हे बघा, सर उपोषणकर्त्याच्या आणखी 2 मागण्या. एक मागणी अशी आहे की आपल्या संस्थेमार्फत भरपूर विद्यार्थ्यांची वसतिगृह आपण तिथे कार्यान्वित केले होते, परंतु आजच्या घडीला ती वसतिगृहाची इमारत त्या ठिकाणी त्या उद्देशानं न वापरता ती शाळेला दिली असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्या संदर्भात काय? ठीक आहे सर, सांगा तुम्ही ते त्या काळात कंट्रोल होता. 2006 ला मी प्राचार्य झालो. 15 पर्यंत जीव तोडून राजे साक्ष त्याला आम्ही चालवतो. 15 पासून ते बंद पडलं, म्हणजे पोरच यायला बंद.
काय कारण आहे माहित नाही. मुलींचा प्रचंड ओढा आमच्याकडे. आम्हाला 48 मुलींचं हॉस्टेल मिळालं, तिथं 75 मुली राहिल्यात. आम्ही 6 का 8 खोल्या गेल्या वर्षी बांधल्या, पण मुलं आमच्याकडे यायला तयार नाही. तर 15 नंतर काय झालं की 16, 17, 18 प्रयत्न केले, पण फार काही झालं नाही. नंतर कोरोना आला. कोरोनामध्ये तुम्ही सगळे साक्षी आहेत, आपण तिथे लेबर ठेवले होते. नंतर काय झालं माहिती का, की तिथे नको नको त्या गोष्टी आम्हाला सापडू लागल्या. नको नको ते म्हणजे उच्चारणं सुद्धा शक्य नाही. अक्षरशः दार तोडून काय. मग आता त्या परिस्थितीमध्ये मग आम्ही पोलीस स्टेशनला दिलं होतं. तो काळ खूप चांगला गेला. त्या काळात आम्हाला काही त्रास झाला नाही. पण नंतर पुन्हा ते सगळं सुरू होऊ लागलं. म्हणून नाईलाजानं आम्ही त्याला कंपाऊंड वॉल करून म्हणलं सध्या तात्पुरतं तुम्ही वापरा. कारण 10 वर्षांनी मुलं राहत नाही. तिथे वॉचमनचा पगार मला द्यावा लागायला, म्हणजे संस्थेला द्यावा लागायला, लाईटचा पगार द्यावा लागायला. कुठून आणायचे एवढे पैसे सांगा तुम्ही मला. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, ज्या भांगडेजीने ही संस्था घडवली त्याच्याबद्दल आमच्या मनात अनादर असेल असं कोण कसं अपेक्षित करतं ते सांगा. अहो, आमचे ते श्रद्धास्थान आहे तो सगळ्यांचे. आता 125 वर्षाचे आम्ही किती कार्यक्रम घेतले तुम्ही पाहिले का सगळं. सातत्याने 6 महिने काय 450 झाडं लावलीत आपण या वर्षात. त्यांचं जे स्वप्न होतं ना की ही ग्रीनरी असेल, 450 झाडं परिसरात लावले. कन्याशाळेचा परिसर बघा, नूतनचा परिसर लावा. त्याच्यानंतर शेतकरी मेळावा घेतला, महिला मेळावा घेतला, आता पालक मेळावा 19 तारखेला. औरंगाबादची एक संस्था घेऊन येतो आम्ही त्या. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळे साक्ष तुम्ही, 50 वर्ष झाली ती व्याख्यानमाला त्यांच्या नावाने चालू आहे. 25 व्याख्यानाचं पुस्तक प्रिंटिंगला गेले. आता प्रिंटिंगला तुम्हाला कल्पना आहे किती वेळ लागतो. सप्टेंबर मध्ये ते पुस्तक येणार आहे. 650 पानाचं झालंय. आमच्या 25 शिक्षकानं त्या प्रत्येक सिडी राईट अप केले आणि त्याचं 3दा 4दा संपादन झालं आणि छपाई. त्या सर्वांची गोष्टी आपल्याला चालू करायची म्हणजे आपली संस्थेची मानसिकता आहे का नाही आहे म्हणून सांगितलं. आम्ही सांगितलं की तुमची ती मागणी आहे, मान्य करायचं आहे. ती मागणी असतील आम्ही चालू करू, जर पोरं येत असतील तर. ते सुद्धा अजून एक सांगतो, आमच्या कॉलेजचेच पोरं असावीत, पहिली गोष्ट. नाही माने तुम्हाला सांगतो मी. तिने कसं आपला पहिलाच आहे. नाही आमच्याकडे असं आहे ना, आम्ही त्यांनी आम्हाला 10 वर्ष पोहोचलो. तुम्हाला माहिती आहे राजेश साक्ष आहेत. म्हणजे आम्ही काही मुद्दाम ते केलं त्या इंग्लिश स्कूलला द्यायसाठी म्हणून नाही केलं. नाही सर, आता तुमच्या 2-4 बैठकी झाल्या, काय चिंते झाल्या, तुमच्या बैठकीमध्ये काय घडलं या आधी जर तुम्ही ही पत्रकार परिषद घेतली असती तर एवढा विषय आज काय वाटलं तुम्हाला की सगळ्या पत्रकारांना आपण बोलवतात आज पत्रकार परिषद सारख्या आम्हालाही फोन येऊ लागले किंवा तुम्ही काय घेत नाही. आमचं आणखी एक सांगतो राजेजी, म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो की आम्हाला खूप संयमाने परिस्थिती हाताळायची. शब्दाला शब्द वाढू द्यायचा नाही, वादाला वाद वाढू द्यायचा नाही. ते आमचे विद्यार्थी शेवटी मान्य. पण तुमची भूमिका सुद्धा जनतेपर्यंत समाजापर्यंत जाणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही पुढे येणं होतं. आज तुम्ही आला किती तुम्हाला वेळ आहे. यापूर्वी जर आला असतात तर ते कुठंतरी शांत झालं असतं. घ्या तुम्ही. आमच्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टीचे आम्ही प्रयत्न करतो. सगळ्या गोष्टी नाही सांगता येणार श्रीपाद. सगळ्याच गोष्टी मला नाही घ्यायचं. म्हणजे पहिल्या दिवशी सांगितलं होतं पत्रकार परिषद आणखी एक आरोप होता. साखरेची 14 एकर जमीन संस्थेने लीजवर घेतली, नंतर ती खरेदी केली. त्याच्याबद्दल साखरेचं नाव का दिलं नाही? कृपा करून माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या. तुम्ही मुद्दा काढला, मला बरं वाटलं. पहिली गोष्ट अशी आहे की जी साखरेची जमीन घेतली त्यावेळेस न मी होतो, न शरदराव होते, न हे साखरे साहेब जे सध्या उपोषणामध्ये ते नव्हते. ती जमीन त्यांच्या वडिलांनी, ऐका तुम्ही, मी जे कागदपत्र पाहिली त्यावरून बोलतो बरं का. आणि द.रा. कुलकर्णी सरांनी जी मला माहिती दिली ती सांगतोय की ती जमीन आधी भांगडियाजींनी लीजवर घेतली. 1 वर्ष लीज राहिलो काय, दुसऱ्या वर्षी भांगडियाजींनी ती जमीन रजिस्ट्री करून बैनामा करून विकतच घेतली. त्यामध्ये काय होतं माहितीये का, त्यावेळेस ते त्या बैनामामध्ये कुठंच काही लिहिलेलं नाहीये. फक्त एक माणुसकीच्या पोटी एका माणसाला आम्ही संस्थेमध्ये कामाला कॉलेजमध्ये लावलं. आता ते दोघं भाऊ आहेत. एक माणूस आला तो लागला कामाला. आता जमीन तुम्ही विकून टाकली, पूर्ण पैसे घेऊन टाकले आणि पूर्ण 3-4 पिढ्यापर्यंत सगळ्या लोकांना संस्थेत नोकरी द्या असा आग्रह करणं कुठपण ठेवलं.
एकच वर्ष लीज नव्हती. हा लीजवर एकच वर्ष नाही वर्ष नाही लक्षात ते आमच्या काय एकच वर्ष जास्त असेल का? नाही एकच होती मला माहिती आहे. हा? 1990 पर्यंतचा मोबदला यायचा, नंतर तो बंद झाला. 91 सेल झाली आपलं सेल ती ती सेलडीट झालेली आहे, हे वाले ती सेलडीट झालेली आहे. आपलं ते पाहिजे असतं. गंमत म्हणजे काय पोषण करतात असं. नाही, नाही, आहे ना. ऐका याच्यात थोडंसं पुढे सांगतो की ते बिचारे माझ्याकडे पण येऊन गेले, तर कारण सर नव्हते म्हणून तर त्यांना म्हणलं सर आल्यावर या. तर त्यांचा प्रॉब्लेम जुनाही नाही, म्हणजे त्यांचा एक मुलगा वारला गेल्या वर्षी, तर त्यांना त्यांच्या मुलीला आणायचं. तर जयप्रकाशजींनी त्यांना ऑफर दिली की तुम्ही सध्या इंग्लिश स्कूलमध्ये तिला लावा, पुढे माग करू, म्हणजे आधी तुम्ही मध्ये तरी या, बरोबर एंट्री करा. एंट्री करा असं त्यांना सल्ला दिलाय. आता त्यांना मी त्याच्याकरता परवा सुद्धा दोनदा बोलवलं होतं. मला जेव्हा त्यांनी येऊन सांगितलं ते काय झालं की ते लहानपणी ते लहान असताना माझ्याकडे माझ्या वडिलांकडे येत होते असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांचा एक मुलगा आपण घेतलेला आहे साक्षीचा. तर त्यांचं सुद्धा असं चांगले संबंध आहे. आता सगळंच तुम्हाला माहिती आहे. ते आपल्याला होय, आता ते लीजवर विकून सांगितलं, विक्री झाली नाही. नाही, लीजची रजिस्ट्रीचे दस्तावेज आहेत का? असं सांगितलं नाही आम्हाला. रजिस्ट्रीचे दस्तावेज आहेत. आहे रजिस्ट्री केली म्हणून सांगितलं नाही. आहे. लीजवर अजून सुद्धा. अहो त्या गोष्टी आहे आमच्या. आपल्याला लीजवर येऊन सांगितलं नाही. संबंधित नातेवाईकांनी त्या संदर्भात रीतसर माहिती मागवलेली आहे आपल्या यांच्याकडे. अर्ज दिला लीज डीडचा दिला त्यांनी. ते सांगतो. काय असेल ते विषय. एक त्याचा माहितीच्या अर्जात त्यानं सांगितलं लीज डीडची महान कॉपी द्या. नाही, नाही, म्हणजे लीज संपली नाही, ती लीज संपूर्ण आहे. खरेदी केली पण विषय पण नाही. जी काय यांना काय माहिती त्यांच्या पूर्वजांनी काय केलं यांना काय माहिती? आणि आम्ही त्यांना सांगतो तर आरोप असा आहे, ती खरेदी जर झाला असेल तर तिची आम्हाला नाव का देत नाही? बाबी, झाला असेल तर ऐकून द्यावं. घ्या. अरे भाऊ आलेच ते 3 दिवसापूर्वी. आणि तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगतो की कोठेकर सर इथं नाही, सगळं जे आहे ते त्यांच्या नेतृत्वात. मी आपलं 2 दिवस आहे टेम्पररी काहीतरी काम करायला लागलो. मी गुणवत्ता किंवा हे झाडं लावणं अशा कामात मी काही ऑफिसमध्ये नसतो. तर ते आता आमचं ऑफिसच फुलफिल झालं नाही ना. आणि आम्ही त्यांना म्हटलं ना, बरं आज तुम्हाला सेल डीड आज दिली काय 15 दिवसांनी दिली काय? नाही नाही, पण फार मोठं त्याच्यामुळे एका सांगतो दिवशी ना, नाही ना. त्यांनी इंग्लिश स्कूलमध्ये काम करावं एवढी चांगली ऑफर जयप्रकाशजीला दिली ना त्यांना. ते उपोषणामुळे डेलिव्हरी झालं त्यांच्या पण नाही मला काय माहिती नाही नाही हे ऐकून घ्या. अहो तुम्हाला सांगतो मी आधी ते कोठेकर सर येऊन गेले होते. कोठेकरांनी मुलीचा बायोडाटा दिला, कोणी दाखवलं. कोठेकर सांगितलं तुम्ही थांबा, आणि मग त्यांना बियाणीची ऑफर दिली. त्याच्यानंतर आता हे उपोषण निघालं. त्यांना वाटतं उपोषणाचा हत्यार वापरून मी माझं काम उठून घेईन. उपोषण करण्यासाठी उपोषण त्यासाठी आपल्याकडून काय होईल? काय बोलतो? काय हे बघा एक पहिली गोष्ट सांगतो. साखरेचे उपोषणावर बसले त्यामध्ये आम्ही काहीच करू शकतो नाही, साखर नाही, साखर बदल आहे, एकटाच बसले. हा. एकटा बसले, साखर नाही. नाही, मी ऐकलं बोलून सांगतो. त्यांनी दिलेलं नाही ते. आपल्याला सांगितलं फक्त एकच बसले. आपल्याला साखरी दिली. अहो, बसलेली तर कोणीच पण हा, हा, नाही. हा. ठीक आहे. अधिकृत नाही. अधिकार कोण आहे? ओके ठीक आहे मान्य. सपोर्ट म्हणून. आता ऐकून घ्या. आम्ही ऐकून घ्या. आता आम्हाला महाराज आहेत त्यांच्याशी भांडण नाही. ते आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांच्याशी बोलताना मी त्यांना नेहमी सांगतो, बाबा ही माझी एकट्याची नाही, तुमची पण शाळा आहे. तुम्ही या शाळेत शिकलात, तुमची मुलं शिकली नाही, याच्यातला भाग नाही आहे. काय माहितीये का, आम्ही त्यांना सांगितलं आपण कुठंतरी पुढं मागं जाऊ शकतो. पहिली गोष्ट अशी आहे की माहिती बिहानीचं नाव बदलणं हे कदापि शक्य नाही. ऐका तुम्ही. त्याच्यानंतर जी न्यायालयीन गोष्ट आहे त्याबद्दल आम्ही एक चकार शब्द काही करू शकत नाही. तो न्यायालयाचा अवमान होईल हे मला वाटतं. आता बाकीच्या गोष्टी ज्या आहेत 2 गोष्टी की पावत्या देणं, आम्ही पावत्या देणं सुरू केलंय. यापुढे पावत्या तुमच्या आग्रह खातर नाही, आम्ही तो नियमच करून टाकू. पैसे घ्यायचे असेल तर पावती देऊन करू. आणि एक सांगतो तुम्हाला, मी इतके वर्ष मी काम केलं. पालकाच्या बैठकीत मी सांगत असतो, बाबांनो सगळ्या पालकांनी मला सूचना द्याव्या. त्या सगळ्या सूचनाचं जितकं काही शक्य होईल तितकं पालन आम्ही करू. तुमची उपोषणकर्त्यांना सूचना दिली. आम्ही कोठेकर सरांनी ताबडतोब सह्या केल्या. आणि गमत अशी एक गठ्ठा इथं ठेवला. सर बसले होते. सर सांगायला हे बघा इतके सवय मी रात्र बसून केले. ऐकायलाच तयार नाही. सर त्याच्यावर उपोषण करतात ऑनलाईन पेमेंट का घेतलं? त्या पावत्या नंतर दिले ते चालतं. पेमेंट ऑनलाईन गेलं तर ते
पारदर्शक दिसतं ना. ऑनलाईन मान्य करू. नाही ठीक आहे. पेमेंट ऑनलाईन घ्यायला काय अडचण नाही. आता काय माहितीये का, स्कॅनर घेऊ पुढे. आता काय माहितीये का, ऑनलाईन पेमेंट आपल्या संस्थेत कुठल्याच येतो होत नाही. पण का नाही असं सगळ्या संस्थेत आहे का ऑनलाईन? नाही, माहित नाही मला, आमच्या संस्थेत नाही. पण आपली संस्था खूप मोठी कुठं जरी नसलं का ऑनलाईन पेमेंट घेतलं महिन्यात जरी पावती दिली जमते. नाही पण ऑनलाईन जर कुठंच नाही इथं तरी घेण्याचा आग्रह का राज्य शासन पैसे घेतले विषय पावतीचा आहे. ते कसं पेमेंट घ्यायचं हा तुमचा विषय, पालकाचा विषय, आपला विषय नाही. फक्त आपला एक विषय आहे की पावती मिळावी हा विषय. हो, पावती देऊ ना आपण. हो, पावती देणार. या वर्षी ऐकून घ्या. आणि दुसरी गोष्ट आहे, भांगडियाजीचं वसतिगृह जे आहे, भांगडियाजीचं जे वसतिगृह आहे, ते वसतिगृह मुलं आल्यानंतर आम्ही मुलांची सोय नक्की करणार. आमच्या शाळेची मुलांची जर मागणी असेल तर आम्ही नक्की करणार. आज तुम्हाला सरांनी आत्ताच सांगितलं, मुलींची मागणी आली, आम्ही इमर्जन्सी करून 8 खोल्या वाढवल्या. 8 खोल्या वाढवल्या. मुला करता 48 व्यवस्था आहे. तिकडे 78 मुली आहेत. भांगडियाजीकडे 15 वर्षापासून एकही मुलगा येईना. 48 20 आले तरी 10 आले तरी करू. 5 वर चालवलं 5 वर चालवलं. पावती आणि बांगड्या प्रश्न मिटला. बाकी 2 प्रश्न मिटणार होते तुमच्याकडून. 2 कोणते नाव देण्याचं आणि नावाचा आणि ऐकून घ्या. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मॅटर हे न्यायालयाने केलेलं आहे. आणि हे स्वतः अधिकारी नाव देण्याचं संस्थेचा अधिकारी बरं. आमची एक मागणी आहे. तिथं सीसीटीव्ही आहे का? नाही. आतमध्ये आहे. ज्या ज्या वेळेस उपोषण करते तुम्हाला भेटायला आले त्यावेळेसचे सीसीटीव्हीचे फुटेज चॅनलवाल्याला तरी किंमत द्या. होतं की नाही की आम्ही नंतर विचार केला. त्यावेळेस नव्हतं पहिल्यांदा. तारीख बघावं आहे तुमचं म्हणणं. काय माहितीये का, सीसीटीव्ही सुद्धा नंतर बदलले. ऐकून घ्या, ते फुटेज ठेवणं, हे करणं, या टेक्निकल बाबी आहेत. हो बरं, तुमचं सगळं संपलं का? एक ऐकून घ्या. त्यांना काही बोलता येत नाही. ऐकून घ्या. ती फुले येत होती. ठीक आहे. ते पटरी चालणार नाही. आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं मी माझ्या परीने दिलेली आहेत. त्यामुळं अजून काही विचारायचं असतं विचारा, नाही तर इथं तुमचा माझा नमस्कार आहे. आणि नंतर तुम्ही पुन्हा नंतर थांबावं, हे बंद करू. 4 2 मिनिटं.